कॅस्टर ऑइल अर्थात एरंडेलचं जे तेल आहे ते तुमच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर समजलं जातं। साधारण पिवळ्या रंगाचं असलेलं हे जे तेल आहे ना खूपच उपयोगी आहे। कॅस्टरच्या बिया जेव्हा तुम्ही ठेचता तेव्हा त्यातून एक थंड आणि चिकट पदार्थ निघतो, त्यापासून हे तेल बनवण्यात येतं। तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की कॅस्टरचं जे झाड आहे हे फक्त भारत आणि आफ्रिका या दोन देशांमध्येच सापडतं। कॅस्टर ऑइलच्या वापराने तुमची त्वचा आणि केसांची समस्या पटकन सुटते। कॅस्टर ऑइलमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात। या गुणांमुळे ह्याचा प्रयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो। केमिकल युक्त उत्पादनांमध्ये प्रयोग करण्याऐवजी नैसर्गिक कॅस्टर ऑइल तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळवून देईल। त्यामुळे सौंदर्यासाठी आणि अधिक चांगली त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया त्वचेशी संबंधित काही प्रॉब्लेम्स, त्यानुसार तुम्ही एरंडेल तेल कसं वापरू शकता त्याबद्दल। सगळ्यात पहिले प्रॉब्लेम आहे त्वचेवरील कोरडेपणा। त्वचा तीन प्रकारची असते, कोरडी, तेलकट आणि कॉम्बिनेशन। आता कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी एरंडेलचं जे तेल आहे हे वरदान ठरतं। तुम्ही जर कोरड्या त्वचेमुळे हैराण झाला असाल तर कॅस्टर ऑइलचा नक्की वापर करा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। यामुळे तुमच्या त्वचेमध्ये कायम ओलावा राहतो। आता ते वापरायचं कसं, तर कापूस तुम्ही कॅस्टर ऑइलमध्ये भिजवा आणि मग त्या कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा। 1 तास तसंच ठेवा, नंतर चेहरा धुवा। रात्रभर ठेवलं तरीही उत्तम, यामुळे तुम्हाला चांगला इफेक्ट दिसून येईल। दुसरं, पिंपल्सची समस्या नष्ट होते। साधारणतः तेलकट त्वचा किंवा तर पिंपल्सची समस्या असतील तर कोणतेही तेल त्यावरती अप्लाय करू नये असं मानलं जातं, पण एरंडेलचं तेल पिंपलसाठी अतिशय फायदेशीर आहे। तुमची त्वचा ॲक्ने प्रोन असेल तर मग तुम्ही कॅस्टर ऑइल वापरून त्याने कोणतंही नुकसान तुम्हाला होणार नाहीये। तुमची जी त्वचा आहे त्यावरती हे अप्लाय कसं करायचं, तर तुमचा चेहरा आधी गरम पाण्याने धुवून घ्या, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स ओपन होतील। त्यानंतर कॅस्टर ऑइल रात्रभर चेहऱ्यावरती लावून मग सकाळी थंड पाण्याने चेहरा तुम्ही साफ करून घ्यायचा आहे, यामुळे लवकर फरक दिसून येईल। तिसरं, वाढतं वय लपवण्यासाठी अँटी एजिंगसाठी हे तेल फायदेशीर ठरतं। तुम्ही जर या तेलाचा उपयोग नियमितपणे केला ना तर वाढतं वय लपवण्यासाठी ह्याचा नक्की फायदा होतो। ही तुमची त्वचा हायड्रेटेड करण्यासाठी खूप मदत करतं। तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जर आल्या असतील तर ते दूर होतील आणि त्वचा मऊ, साफ आणि तरुण दिसेल। कॅस्टर ऑइलचे काही थेंब घ्या आणि चेहऱ्यावर मालिश करून रात्रभर तसंच ठेवा। सकाळी उठल्यानंतर पाण्याने धुवून घ्या। आठवड्यातून 3 वेळा हा उपाय तुम्ही करू शकता। चौथं, स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी। गर्भावस्थेनंतर बऱ्याचदा महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते। डिलिव्हरीनंतर काही दिवसांपर्यंत पोटाचा खालचा जो भाग आहे किंवा तर खालची जी बाजू आहे ती त्वचा ही खेचली जाते। बऱ्याचदा त्वचेवर स्ट्रेच मार्क्स असल्यामुळे आपल्याला हवे तसे आणि आपल्या आवडीचे कपडे घालताच येत नाही। त्यामुळे कॅस्टर ऑइलने मालिश केल्यानंतर स्ट्रेच मार्क्सचे डाग निघून जाण्यासाठी लवकर मदत मिळते। तुम्हाला यासाठी व्यवस्थित मसाज करायला हवाय। कॅस्टर ऑइल घ्या, 10 ते 15 मिनिटांसाठी तुम्ही स्ट्रेच मार्क्सवर व्यवस्थित मसाज करा। चांगल्या परिणामासाठी कॅस्टर ऑइलचा रोज तुम्ही वापर करू शकता। पाचवं, चेहऱ्यांवरील डागांपासून सुटका मिळवण्यासाठी। तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील किंवा तुम्ही पिंपल्सने त्रासला असाल तर त्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइलचा वापर करू शकता। एरंडेलच्या तेलामध्ये आढळणारे जे फॅटी ॲसिड असतं ना, चेहरा साफ करून टाकतं आणि डाग काढून टाकतं। हे हळूहळू काम करतं। त्याचा योग्य परिणाम दिसण्यासाठी तुम्हाला नियमित स्वरूपात कॅस्टर ऑइलचा वापर करायचा आहे। आता महत्त्वाचा मुद्दा, कॅस्टर ऑइल प्रत्येकाच्या स्किनला सूट होईलच असं नाही, त्यामुळे अप्लाय करण्याआधी पॅच टेस्ट करून बघा किंवा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या। अशा पद्धतीने कॅस्टर ऑइल तुम्ही स्किनच्या कोणकोणत्या प्रॉब्लेमसाठी कशा पद्धतीने वापरू शकता ह्याची महत्त्वाची माहिती देण्याचा हा प्रयत्न होता। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। सोबतच अजूनही विषय कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की आम्हाला सुचवा ज्यावर तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।